गेल्या काही दिवसांमध्ये विशेषतः गेल्या 2 वर्षांमध्ये पुण्याच्या पाण्याचा प्रश्न एक मोठ्या प्रमाणावर गाजत आहे। काही राज्यकर्त्यांनी तर पुणेकर 2 वेळा अंघोळ करतात, त्यामुळे पुण्यात पाण्याची टंचाई निर्माण होते अशी पुणेकरांची खिल्ली उडवलेली आहे। परंतु इरिगेशन डिपार्टमेंटने पुणे महापालिकेला नियमानुसार काही अटी पाणी पुरवठा करताना घातल्या होत्या। काय होतं त्याच्यामध्ये, तर पाण्याचा वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर, त्याची साठवणूक करणे, ते पाणी साठवणूक केलेलं पाणी पुन्हा योग्य रीतीने योग्य त्या कारणासाठी वापरलं जाणं, ह्या गोष्टी पुणे महापालिकेने यापूर्वी करणं आवश्यक होतं। परंतु त्या पुणे महापालिकेने आतापर्यंत केल्याच नाही, परंतु त्या विकास आराखड्यामध्ये त्या संदर्भात काहीही तरतूद दिसत नाही। त्यामुळे ही जी तरतूद आहे ही विकास आराखड्यातच व्हायला पाहिजे। याला किती पैसा लागणार आहे, किती जमीन लागणार आहे, नेमकं काय केलं पाहिजे, पुण्याची गरज इथून पुढे पूर्ण होईल किंवा इतर वापराच्या कारणासाठी पाणी आपण कसं निर्माण करू शकतो किंवा त्याचा पुनर्वापर कसा करू शकू, याचा आराखड्यामध्ये उल्लेख आढळून येत नाही। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे गेली काही वर्ष पुण्यातले कार्यकर्ते मागणी करतात की इरिगेशन डिपार्टमेंट मिळतं, पुण्याला XYZ TMC पाणी मिळतं, पुणे महापालिकेमध्ये एवढंच मिळतं। परंतु एवढ्या आधुनिक पुण्यामध्ये एक गोष्ट न समजण्यासारखी आहे की किती पाणी मिळतं पुणे महापालिकेला एकूणच, हे मोजण्याची यंत्रणा निर्माण करणं, त्यासाठी मीटर बसवणं, यासाठी आजतागायत पुणे महापालिकेने कधी पुढाकार घेतले नाही। त्यामुळे शंका अशी येते की कदाचित किती पाणी येतं, किती पुणेकर वापरतात याचा हिशेब लागू नाही, यासाठीच तर ही उणीव ठेवली जात नाही। याही आराखड्यामध्ये अशा प्रकारचं मीटर राखणं किंवा मीटर आणणं यासाठी आराखड्यात तरतूद करण्यात आलेली नाही। पुण्याची गेल्या 2-3 वर्षातली परिस्थिती पाहता यासाठी कुणी तज्ज्ञांनी येऊन त्याच्यामध्ये सांगायची गरज नव्हती। ती तरतूद नियोजनकारांनी बाय डिफॉल्ट करणं आवश्यक होतं, पण त्यासाठी पुणेकरांना आता मागणी करावी लागणार आहे। पण काय करणार, जे आलंय त्याच्याशी समोर गेलंच पाहिजे। त्यामुळे पुणेकरांनी आता ही सुद्धा मागणी आपल्या हरकती सूचनांमध्ये लावून धरावी, असं आमची मागणी आहे।